असं 3:27 झाले तसं. श्रीजा आहे ना 1:30 वाजल्यापासून जागा आहे. 1:30 वाजल्यापासून मी तिच्यासोबत खेळ म्हणजे जागा माझं इतकं डोकं दुखायला लागलं ना. मी रात्री काहीतरी 12:30 का 1:45ला झोपलोय आणि लगेच 1:30ला उठलोय. ओके, आता अवस्था खेळतोय. माझं डोकं असं जाम झालंय ना खतरनाक. अशी नाही का डोक्याच्या आळ्या हलते इथले. झोप नाही झालं कसं होतं ना सेम तसं झालं बघू. आता तर झोप येते नाही येते काय माहीत नाही. जाऊन पडणार आहे तरी तिला अजून श्रीच्या जागीच आहे, झोपलेली नाही आहे ती. फक्त 2 जांभळ्या दिला म्हणून तिला तिच्या आईपेक्षा नेऊन सोडलंय. बघू आता झोपले तर ठीक आहे, नाही तर मी पडतो थोडं. तर काही माझं आलं पार्सल. फोन आला होता मला, तो म्हणला या मल्हापूरच्या जेव्हा माझा कंपनी आहे ना RG लाईफ सायन्स, तर मल्हापूरच्या क्लायंटला बोलला ठीक आहे थांब, माझी एनर्जी जरा लो आहे, माझं तब्येत व्यवस्थित नाही आहे, जरा मला समजून द्या थोडंसं. तर ही कंपनी आहे ना, ह्या कंपनीच्या पुढच्या गेटला बोलला का ह्या गेटला आहे बोलला, मला नक्की आठवत नाही. इथे समोर एक जण दिसतंय. तर माझं एक ना माझा माईक एक घ्यायचा आहे आणि अंजलीनं काय तर ऑर्डर केलेलं आहे टी-शर्ट वगैरे माझ्यासाठी, तर ते घ्यायचं आहे. अशा 2 गोष्टी घ्यायच्या. भाऊ होता कोण हा ना पार्सल ना. हाँ श्रीकांत एक ही है हाँ 2451 ओके. सकाळी OTP आलेला आहे. ओके काय विषय नाही. टी-शर्ट आलेला आहे, मला ऑर्डर केलेलं आहे. टी-शर्ट आला आहे मला, ही सॉरी माईक आला आहे. बघू आता माईकचं पण आजच येणार आहे. जर आज आला तर ठीकच आहे, आजची तारीख धावते. जर आज आला तर चांगलीच आहे. बघू मी जर माझी जर बी शिफ्ट असेल आणि जर बी शिफ्ट असेलच मोबाईल जर मी बाहेर ठेवला तर मला आज पण भेटणार नाही. ठीक आहे, मोबाईल मला आज कम्प्युटर घेऊन जावं लागणार आहे. तर गाईज माझा टी-शर्ट आलाय जो की मीशोवरून ऑर्डर केला. मी नाही ऑर्डर केला, अंजलीने ऑर्डर केला माझ्यासाठी. ठीक आहे, केस विच झाले हेल्मेट ना, काय विषय ना. ही उघडू लागते मला इकडे. बरं राहू दे. तर अशा प्रकारे दिसतंय काहीतरी. दिसतंय का? छान दिसतंय का? फिट होतंय. ही शपथ गाईज, ह्या श्रीजाने मला लय त्रास दिला. लय म्हणजे लय. रातभर जागवते, दिवसभर जागवते. मला तिच्यापाशीच राहावं लागतं, तिच्यापाशीच. ये काय ये तुला काय खाणार ना तुझा रातभर जागते. रात्री तुला सांगतो मी 1:30 वाजता उठलो. मी झोपेत एक थोडंसं काहीतरी ब्लॉग पण बनवलं. जर सुरुवातीला तुम्ही बघितला असेल ते ब्लॉग पण बघितला. 1:30 वाजल्यापासून जवळजवळ 4-4:30 वाजेपर्यंत मी जागाच आहे. तू म्हण नको आपली भांडणं होती, तुला सांगतो आत्ताच. दोघांची भांडणं होते आणि हो बाट तुला खरं सांगतोय लय मारामारी होईन. तू नाटकच कर नको. एवढं माझं डोकं माझं आणि ही पण अंजली पण आजार आहे ना, तर ती जर माझं डोकं इतकं खाल्लं नाही ना. माझ्या रात्री काय झालं, माझ्यापाशी येऊन खेळत होती. मी उठत होतो, उठून तिच्यासोबत खेळत होतो वगैरे, तिला बघत होतो. पण ही आजार आहे ना, तर हिच्यापाशी गेले की ही वैतागायची, जा तिकडे म्हणायची.
आणि रागाला जायची तर ती येऊन माझ्यापाशी खेळत बसायची. असं चालू होतं आमचं थोडं एक तासभर. नंतर तिला घेऊन पलीकडल्या रूममध्ये गेलो. तर इकडल्या रूममध्ये आलो आणि इकडे येऊन ती खेळत बसली आणि मी पण तिच्यापाशी खेळत बसलो. दरवाजा लावून घेतला, म्हणलं खेळ बा इकडे खेळत. मग तिच्याकडे लक्ष देत बसलो. तिच्यासोबत काही खेळायची गरज नाही, फक्त ती आहे ना तिच्याकडे फक्त लक्ष द्यावं लागतं. कुठं जाते का, कुठं हात घालते का, कुठं तिला चिमटा वगैरे बसेल किंवा कुठं घाण ठिकाणी काय म्हणजे कचरा वगैरे, तिथं कचरा आहे ना तिथं कचऱ्याची बादली वगैरे ती काय उचकून खाईन वगैरे, हे फक्त लक्ष द्यावं लागतं. किंवा मग हे जर फॅन मांडलाय हे अंगावर वगैरे पडेल एवढं फक्त लक्ष द्यावं लागतं, दुसरं काय करावं लागत नाही. बाथरूमकडे पण जातं त्या साईडला, बाथरूम मध्ये पण जायला बसलेलं आहे ते. तर एवढं फक्त लक्ष द्यावं लागतं. एवढा वैताग नुसता वैताग दिला सज्जा हाशी दे तू. जा बघ कागद पप्पाने पाडले ते कागद, घ्या कागद. आणि मी डंबेल्स केक कधी आणून ठेवलं तर डंबेल्स मारून त्याला वर्ष नाही 4-5 महिने झालं डंबेल्स मारून. नंतर ते माझं बॉक्सिंगचं पण तिथंच आहे, सगळं सामान आहे. पण बघा चाललं हिटर काढ, जा हिटर काढ, जा. हे असं वैताग देतं नुसतं, फक्त लक्ष द्यावं लागतं, काय करावं लागत नाही. पण ते 24 तास ते CCTV कॅमेरा कसा असतो तसं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते. हा ती काय तर खायला लागलं. तर माझा माईक एक यायचा राहिला, बघू माईक कधी येते आता. तर काय आज 2 पार्सल आले ते. एक आहे जे माझा जो ग्रीन टी शर्ट आहे ना तो एक पार्सल आलाय, आणि दुसरं आहे ना एक पॅन्ट मागवली होती ना अंजलीनं पॅन्ट मागवली होती एक, तर ती एक आले. ओके, तर असं 2 पार्सल आले. पण माझं जे इम्पॉर्टंट आहे ना, जे माईक आहे ना माझा DJचा माईक, तो अजून आलेला नाही. तो ट्रॅक पण होई नाही कुठं आलाय काय, जास्त शिफ्ट म्हणतात ती, म्हणजे जिथून मुंबईवरून भिवंडीपासून आपल्या महाराष्ट्रातून शिफ्ट झाला आहे, पण इथं पोहोचला का नाही अजून त्याचं काही हे नाही. आउट फॉर डिलिव्हरी पण नाही म्हणत, जस्ट आउट फॉर डिलिव्हरीच्या अगोदर ते फक्त धावतं, फक्त आला आहे असं हैदराबादमध्ये आला आहे असं धावतं. ठीक आहे, तर बघू, होपसो उद्याच्याला येईल माझा DJI माईक मिनी. तर येताना आहे ना, आत्ता माझं काम सुटलं, येताना हे खायला आणलं होतं, बदाम मिल्क खायला आणलं होतं मस्त. म्हणलं फ्रेश व्हावं, काल झोप नाही झालेली तर झोप झाली नव्हती. आज बघू आता माझी केस कशी विचित्र झाली ती. मी आता हातपाय तोंड धुतलंय, फ्रेश झालेला आहे, तरी पण माझी केस आज झालेली ती, काय विषय नाही. ओके, तर काय आजचा ब्लॉग इथं संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, पीस.